चे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत। पृथ्वीराजजी, अत्यंत दुःखद, धक्कादायक आणि संतापजनक अशी बातमी येते आहे। गोळीबार होतो आणि काही तासांमध्ये बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची बातमी येते। कसं पाहायचं आपण या घटनेकडे? हॅलो, पृथ्वीराज चव्हाणजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्रश्न असा आहे। अशोक चव्हाण बोलतोय मी। माफ करा, अशोक चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। अशोक चव्हाणजी, गोळीबाराची बातमी येते आणि त्यानंतर काही क्षणातच मृत्यूची बातमी येते, काही मिनिटांमध्ये। कसं पाहायचं आपण या घटनेकडे? अतिशय धक्कादायक आणि दुःखद अशा प्रकारचा हा माहिती येते आहे आणि न पटणारी बाब आहे, परंतु वास्तव आहे। मगाशी अनेक चॅनल मधून मला फोन आले आणि मला विश्वासच बसला नाही की एवढा जवळचा माझा मित्र, जो अनेक वर्ष आम्ही काँग्रेसमध्ये असताना जवळून काम केलंय, एक ज्येष्ठ आमचे आमदार म्हणून त्यांनी राहिलेले आहेत। आम्ही एकमेकांना मंत्रिमंडळात एकत्र होतो, अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होतो, मित्रत्वाचे संबंध होते। नुकताच त्यांचा मुलगा जिशान सुद्धा राजकारणामध्ये आला, आमदार झाला। त्यामुळे जिशान बाबाचं जाणं, अचानक अशा प्रकारचे जाणं आणि ते पण हत्या होणं ही फारच धक्कादायक बाब आहे, चीड आणणारी बाब आहे। कारण की मुंबईमध्ये जे घडतंय ते काही चांगलं नाहीये। पोलिसांनी ताबडतोब ज्यांच्यावर मारेकरी आहेत ते शोधले पाहिजेत, कारवाई केली पाहिजे आणि त्यांना जेरबंद केलं पाहिजे। परंतु ते जरी असलं तरी आमचा हा जवळचा मित्र आमच्यातून गेलेला आहे, ते वास्तव आहे आणि तो आता परत येणार नाही। त्यामुळे ही घटनाच अशी धक्कादायक आहे, मनाला न पटणारी आहे, दुःखद आहे आणि त्याच्या मुलाच्या आणि त्याच्या कुटुंबावर काय परिस्थिती निर्माण झाली असेल याची कल्पना सुद्धा आम्हाला करवत नाही। पण अतिशय वाईट आणि आम्ही सगळं दुःखी आहोत। तर बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे। याच वर्षाच्या सुरुवातीला मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकर यांचा देखील मृत्यू झालेला होता। त्यांना देखील 5 गोळ्या समोरून डागण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर याच वर्षाचा आता शेवट आलेला असताना पुन्हा एकदा एक राजकीय मोठ्या नेत्याची हत्या मुंबईमध्ये झाल्याची सध्या गोष्ट समोर येते आहे। रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत। रिद्देश, गेल्या काही तासांमध्ये सर्व अपडेट्स समोर येण्यापूर्वीच किंबहुना त्यांना काय झालं याची माहिती हॉस्पिटलनी देण्या अगोदरच थेट मृत्यूची बातमी आलेली आहे। अत्यंत भयंकर आणि निर्घृण असा हा हल्ला असल्याचं याच्यातून स्पष्ट होत आहे। काय घडलंय नेमक्या मागच्या काही तासांमध्ये? जवळपास 9:15च्या सुमारास बाबा सिद्दीकी हे वांद्रे परिसरातील असलेल्या त्यांच्या जिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमधून बाहेर पडत असताना काही अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांच्यावरती जेव्हा पाहिलं की 3 गोळी आहे ती मारली। आपण असं सांगण्यात येत आहे की जवळपास 3 जण होते आणि त्यातून एकाने ही गोळी चालवली आहे। 3 फायरिंग ही करण्यात आली आहे, त्याची एक गोळी ही डायरेक्ट त्याच्या छातीला लागली। ही घटना घडल्यानंतर आहे जो त्यांच्या परिवाराने त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, तिथे त्यांच्यावरती आहे जो उपचार आहे तो सध्या तरी सुरू आहे। महत्वाचं म्हणजे या घटना घडल्याच्या काही तासांमध्येच आहे पोलिसांनी 2 आरोपींना अटक केल्याची माहिती तरी सध्या तरी मिळत आहे। 2 आरोपींना अटक केलं आहे आणि सध्या तरी जो जुना राग आहे तो जुना राग मनात ठेवून हा जी गोळीबार करण्यात आलेली सध्या प्राथमिक माहिती मिळत आहे। आणि हा संपूर्ण जो आजचा जो त्याच्या गोळीबाराचा जो विषय होता तो संपूर्ण पूर्वनियोजित होता अशी देखील सध्या तरी प्राथमिक माहिती मिळत आहे। दुसरीकडे आपण पाहिलं सध्या तरी आहे त्यांच्यावरती लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे आणि छातीला गोळी लागली आणि ती गोळी खूप आतमध्ये लागली होती, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची सध्या तरी माहिती मिळत आहे। मात्र अद्याप डॉक्टरांकडून या गोष्टीची सध्या तरी कन्फर्मेशन करण्यात नाही आले। मात्र सध्या तरी सूत्रांकडून माहिती मिळत आहे की त्यांच्या उपचारादरम्यान आहे तो मृत्यू झाला आहे। एकंदरीत पाहिलं सध्या तरी त्यांचे कार्यकर्ते ते देखील बाहेर थांबले आहेत, ते देखील वाट पाहत आहे की नेमकं बाबा सिद्दीकी यांची त्याची प्रकृती कशी आहे। कारण एकंदरीत पाहिलं बाबा सिद्दीकी हे मुंबईतील खूप नावाजलेलं नाव आहे। भले त्यांनी आता नुकताच पक्ष बदलला असेल, मात्र त्यांचे समर्थक आहे ते काँग्रेसमध्ये देखील आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात देखील आहे। त्यामुळे दोन्ही पक्षातील जे त्यांचे समर्थक आहेत ते सर्व इकडे उपस्थित आहे आणि सध्या तरी डॉक्टरांकडून पुढील काय उत्तर येतात, त्यांच्या परिवारांकडून पुढील काय उत्तर येतात हे जी सध्या तरी वाट पाहत आहे। दुसरीकडे आपण पाहिलं पोलिसांनी जे 2 आरोपींना अटक केली होती त्यांची पार्श्वभूमी काय याचा तपास देखील मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। मात्र सध्या प्राथमिक माहिती अशीच मिळत आहे की सध्या हा जो संपूर्ण कट होता तो पूर्वनियोजित होता आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर 3 गोळी आहे ती चालवली आहे। मात्र जी एक गोळी
गोळी लागली, त्यांच्या छातीवर जाऊन लागली असल्यामुळे त्यांच्या ही जी त्यांची प्रकृती आहे ती गंभीर सांगण्यात येत होती आणि त्यांचा या उपचारादरम्यान मृत्यू देखील झाल्याची सध्या तरी माहिती स्रोतांकडून मिळत आहे. मात्र काही तासांमध्ये डॉक्टरांकडून कन्फर्मेशन येईल की नेमकं त्यांची जी मृत्यू झाली आहे की नाही. बाबा सिद्दीकी यांना जीवेमारण्याची धमकी आली होती अशी सुद्धा माहिती येते. रिद्धेश, माझा आवाज होते तुमच्यापर्यंत. 15 दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकींना नक्कीच आपण पाहिलं 15 दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. एक अज्ञात व्यक्तीने फोन कॉल करून त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला हे जे मी संपवणार आहे आणि त्यानंतर ही जी घटना आहे ती आजची घटना घडली. या घटनेच्या निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दिली होती ही माहिती सध्या तरी मिळत आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा देखील तपास होता. मात्र अचानक आजची जी घटना घडली. रिद्धेश, काही वेळासाठी तुम्हाला थांबवत आहोत. आपल्याबरोबर सध्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत. सुषमाजी, बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची बातमी काही मिनिटांपूर्वीच आलेली आहे. त्यापूर्वी काही मिनिटं त्यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी आली आणि त्यानंतर थेट त्यांच्या मृत्यूची बातमी येते आहे. अर्थात हॉस्पिटलने अधिकृतरित्या ती घोषणा केलेली नाही, मात्र सूत्रांकडून ही माहिती आता समोर येते आहे. कसं पाहता आपण या घटनेकडे? धक्कादायक आहे. म्हणजे इतक्या अशा गजबजाटाच्या ठिकाणी अशी घटना घडणं, मला या प्रसंगी फक्त बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांना हे या सगळ्या धक्क्यातनं सावरण्याचं बळ लाभो. या कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. हो, आमच्या संवेदना त्या कुटुंबाच्या सोबत आहेत. परंतु राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे का? सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या बाबत जर ही घटना घडत असेल तर महाराष्ट्र कुणाच्या भरोश्यावर ठेवलाय? कुणाच्या भरोश्यावर या महाराष्ट्रातल्या लोकांनी राहायचं? अवघड आहे. दोन गोष्टी या निमित्ताने समोर येत आहेत. पहिला आहे, याच वर्षी अभिषेक घोसाळकर यांची देखील हत्या झालेली होती. दुसरीची माहिती समोर येते की 15 दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा आलेली होती. तशा प्रकारच्या बातम्या सुद्धा येत होत्या आणि हे सगळं झाल्यानंतर आता थेट पुन्हा एकदा त्यांच्या हत्येची बातमी आहे. राजकीय वर्तुळात केवळ ही राजकीय संस्कृतीच बिघडली एवढंच नाही तर पूर्ण असुरक्षितता आहे राजकारणामध्ये. कमालीची असुरक्षितता बिहार पॅटर्न महाराष्ट्रामध्ये उभा राहतोय असं आपल्याला म्हणता येईल. घोसाळकरांची हत्या ज्या पद्धतीने फेसबुक लाईव्ह करून झाली तेव्हा गणपत गायकवाड आणि दुसऱ्या नेत्यामध्ये पोलीस स्टेशन मध्येच गोळीबाराची घटना घडली आणि ही घटना किंवा पुण्यात तर अगदी पोलिसांवर कोयते चालवण्याच्या घटना. तर आपण ऑलरेडी बिहारकडे वाटचाल केली आहे, आपण ऑलरेडी युपी पॅटर्नकडे वाटचाल केली आहे आणि इथलं सगळं म्हणजे सुसंस्कृत राजकारण नावाची गोष्टच आता काही अस्तित्वात राहिली नाही. ज्यांच्याकडून आम्ही सुरक्षेच्या अपेक्षा कराव्यात अशी माणसं आता आम्हाला सुरक्षा देऊ शकत नाहीत. ना महाराष्ट्रातल्या लेकीबाळी सुरक्षित, ना महाराष्ट्रातली नेते मंडळी सुरक्षित. कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट कम्प्लिटली ऍबसेंट आहे आणि या सगळ्यांच्या संदर्भाने गृहमंत्री नावाची जी व्यक्ती आहे, ज्या पदावर बसलेली व्यक्ती, त्या व्यक्तीला याचा अजिबात कुठलंही गम्य वाटत नाही. नैतिकता अनैतिकता हे तर संदर्भ आणि शब्द त्यांच्या गावालाही शिवत नाहीत. पण असो, या सगळ्यांवरती राजकारण आणि नंतर काही बोलणं होत राहील. आता या क्षणाला मात्र बाबा सिद्दीकींच्या कुटुंबाला मानसिक बळ लाभो एवढं नक्की. धन्यवाद सुषमाजी, आपण ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. तिघांकडून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. 3 राऊंड फायर करण्यात आले. त्यातील एक गोळी त्यांच्या जिव्हारी लागल्याचं आता स्पष्ट झालं आहे. छातीमध्ये त्यांच्या ही गोळी लागलेली होती आणि हीच गोळी प्राणघातक ठरली असं सध्या तरी जी प्राथमिक माहिती आपल्याला प्राप्त होते आहे त्यावरून आपल्याला म्हणता येईल. वांद्रे पूर्व या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांचं कार्यालय आहे. त्या ठिकाणी दिवसभर ते कार्यरत होते आणि आपलं दिवसभरातलं काम संपवून ज्यावेळी संध्याकाळच्या सुमाराला बाबा सिद्दीकी बाहेर पडले त्याचवेळी या मारेकऱ्यांनी त्यांना टार्गेट केलं. दुचाकीवरून आलेल्या 3 मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. 3 राऊंड फायर केले आणि त्यातल्या एका गोळीने बाबा सिद्दीकी यांचा जीव घेतला.
ही गोळी त्यांना वाचवू शकली नाही, त्याच्यातून बाबा सिद्दीकी वाचू शकले नाहीत असं सध्या समोर येत आहे.